सेट आहे, 120 125 भारतीय जनता पक्ष, करेक्ट, 54 विधानसभेलाही आणि इथे सुद्धा, आणि 40 42 अजित पवार, आकडे तेच आहेत ना, त्याच मशीन, तेच सेटिंग काय आणि तोच पैसा. ही आपली लोकशाही आहे. तुम्ही आकडे पहा ना, आकड्यामध्ये अजिबात बदल झालेला नाही, अजिबात बदल झालेला नाही त्यांच्या आकड्यात. भारतीय जनता पक्षानं मशीन त्याच पद्धतीनं फिट केलं, तेच आकडे राहायला पाहिजे, आकडे तरी बदलायला पाहिजे होते. भारतीय जनता पक्षाचे त्याच्यामुळे पैशाचा जो गारपीट झाली, पैशांची जी गारपीट झाली, त्या गारपिटीपुढे कोण टिकणार? आम्ही पेरलेली शेतं सुद्धा त्याच्या खाली झुकली गेली. एक लक्षात घ्या, 30 कोटी बजेट असलेल्या नगरपालिकेवर भाजपा आणि शिंदे 150 कोटी रुपये जिंकायला खर्च करतात. बजेट 30 कोटी आहे त्या नगरपालिकेचं, आणि खर्च किती होतोय ते 100 कोटी 150 कोटी. नगरपालिका निवडणुकांमध्ये आतापर्यंत कोणी प्रचाराला चार्टर फ्लाईट आणि हेलिकॉप्टर वापरले नव्हते. आम्ही ती कार्यकर्त्यांवर सोडल्या निवडणुका. पण इथे स्पर्धा सत्ताधारी पक्षातच होती, कोण पुढे जात आहे. स्पर्धा आमच्याशी नव्हतीच, विरोधी पक्षाशी. सत्तेतले 3 पक्ष एकमेकाविरुद्ध खेळत राहिले, आणि त्याच्यामुळे पैशाचा प्रचंड झोला उडाला. म्हटलं ना, गारपीट झाली पैशाची. लोकांनाही सवय झाली पैसे घेऊन मतदान करायची. अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये भाजपने शिंदेना पराभूत केलेला आहे. हेच जेव्हा आम्ही शिंदेना विचारलं, शिंदे म्हणतात की अखेर विजय हा महायुतीचाच झाला. ठीक आहे, झाला असेल महायुतीचा विषय, मग एकमेकाविरुद्ध लढलाच कशा करता? जर महायुतीचा विजय झाला असेल तर मग एकमेकाविरुद्ध लढलाच कशाला? अमित शहाकडे गेलात कशाला? आम्हाला घ्या म्हणून सांगण्यासाठी. आणि तरी तुम्ही इथे नगरपालिकांमध्ये एकमेकाविरुद्ध लढलेला आहात. नगरपालिकेत कुठे महायुती होती? कोणाचीच युती नव्हती, कोणाची आघाडी नव्हती. भारतीय जनता पक्षाचे एक आमदार मुंबई महानगरपालिकेला निवडून आणू म्हणले. परत आम्ही साठे असं म्हणाले की 150 पेक्षा जास्त जागा मुंबई महानगरपालिकेला निवडून आणू, आणि आताचा जो निकाल जो आहे नगर परिषदेचा, तो महाविकास आघाडीला चपराक बसलेली आहे आजच्या निकालाने. नाही, असं चपराक वगैरे काही नसतं नगरपालिका निवडणुकीमध्ये. भारतीय जनता पक्ष पैशाचा खेळ आहे, सत्तेचा खेळ आहे, माणसांची फोडाफोडी शेवटपर्यंत सुरू. आता निवडून आलेले नगराध्यक्ष ताबडतोब फोडण्याचा प्रयत्न सुरू झाला. आज नगराध्यक्ष निवडून आलाय शिवसेनेचा श्रीवर्धनला, आणि तुम्ही लगेच पैशाच्या बळावर त्याला फोडण्याचा प्रयत्न करता. ही तुमची नियत आहे. हा कसला विचार? हा विचाराचा विजय नाहीये, हा पैशाचा विजय आहे. हा सत्तेच्या दहशतीचा विजय आहे, आणि हे फार काळ चालत नाही. तुम्ही जे म्हणाला की ग्रामीण भागामध्ये पैशाची गारपीट झाली, ती गारपीट मुंबईमध्ये पण होईल का? सुधीर मुनगंटीवार यांनी मोठं वक्तव्य केलंय. चंद्रपूरमध्ये अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसला बळ मिळालं आणि त्यातनं माझं राजकीय नुकसान झाल्याची खटखट त्यांनी व्यक्त केली. चंद्रपूरला सर्वाधिक जागा काँग्रेसला मिळालेल्या आहेत. चंद्रपूरला काँग्रेस पक्षाला मिळालेलं यश हे नेत्रदीपक आहे. ते तुमच्या पक्षांतर्गत गडबाज्या काय हा तुमचा अंतर्गत प्रश्न आहे. पण काँग्रेस जिंकली आणि भारतीय जनता पक्ष पराभूत झाला, आणि जिथे भाजपच्या नेत्यांना पराभूत करायचंच होतं तिथे बरोबर त्यांना पराभूत करण्यात आलेलं आहे. म्हणजे मशीन त्या पद्धतीने वापरल्या गेल्या. म्हणजे सुधीर मुनगंटीवार असतील किंवा अन्य कोणी असतील, सगळे काटे अशा पद्धतीनं दूर केले. भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत पराग शहा यांनी एका रिक्षावाल्याला जोरदार कानाखाली काल मारली. काय सांगाल? पण एकनाथ शिंदे काही बोलले नाही त्याच्यावर. बघा, सामान्य मराठी माणसाचा एक कानफटात बसला पराग जैन कोण, याच्यावरती सत्तेतल्या स्वयंघोषित शिवसेनेनं तोंड उघडायला पाहिजे. एक सामान्य रिक्षावाला, त्याने म्हणे वाहतुकीचा नियम मोडला. एवढे कायद्याचे रक्षक, गौतम अडाणी मुंबईत रोज नियम मोडतोय, त्याच्यासाठी महापालिका सरकार नियम मोडत आहे. म्हणून हे पराग जैन कोण जे आहे का, पराग शहा म्हणजे जैनच बरं का, हे महापालिका आयुक्तांच्या कानाखाली मारणार आहेत.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जाऊन जाब विचारणार आहेत नियम मोडला म्हणून. नियम बाह्य कामं किती चालली आहेत महानगरपालिकेत एकनाथ शिंदेकडून चालली आहेत ना, त्याशिवाय पैसा येतोय का एवढा? हे शहा, मेहता, पारेख हे जे लोक आहेत त्यांनी नियमबाह्य कामं करूनच इतका पैसा कमवला ना. सगळ्या श्रीमंत आमदार आहेत ते, नियमाने पैसे कमवलेत का? एक रिक्षावाला त्यांना खुपतो आहे. पण मुंबईमध्ये नियमबाह्य काम करणारे असंख्य बिल्डर, व्यापारी, उद्योगपती जे आहेत त्यांच्याविषयी तोंड उघडा म्हणावं. सर हिंदी मध्ये बोला, हिंदी और सर गलत काम किया था इसीलिए मुझे मारा. गलत काम क्या एक रिक्शा ने किया है? आप नहीं किया, आपने, आपकी सरकार ने नहीं किया, मुख्यमंत्री नहीं करते. क्या है? गौतम अडानी नहीं करते, अमित शाह नहीं कर रहे, मोदी नहीं कर रहे, तो क्या करोगे आप? सर आज बैठक हुई है, कब तक जो है ऐलान जो है वो कट देखिए बैठक का सिलसिला खत्म हुआ है. शिवसेना और महाराष्ट्र नवनिर्माण सेना में आज आखिरी बैठक हुई यहाँ ही. अब कल या परसों तक हमारी जो गठबंधन का ऐलान हो जाएगा, कौन कितनी सीटें पर लड़ रहा है, ये उद्धव जी और राज्य एक साथ आकर आपको बताएंगे. योगी जो रिजल्ट आया है उसके बाद अभी बीजेपी की जो कार्यकर्ता है उनमें कॉन्फिडेंस बढ़ गया, ऐसा बीजेपी के नेता कह रहे हैं. देखिए ये कॉन्फिडेंस नहीं है, ये एक अनैसर्गिक टॉनिक है. पैसा है, सत्ता है. नगर पालिका चुनाव ये हम लोग पहले हमारे कार्यकर्ताओं के ऊपर छोड़ देते, लेकिन अब ये इतना पैसा उनके पास है तो पैसों के बल पर ये चुनाव में भी ये लोग चार्टर फ्लाइट, हेलीकॉप्टर से उड़ते हैं और चुनाव लड़ते हैं, पैसा देते हैं. ये कब तक चलेगा? मुझे विश्वास है ये ज्यादा दिन नहीं चलेगा. योगी आदित्यनाथ और जनमंता जो है वो चुनाव प्रचार के लिए आए हैं.